सकाळी सकाळी आपल्या भाषाला चाट मारली. मी आलो आमच्या गावाजवळ असणाऱ्या खंडोबाच्या मंदिरावर, कारण की या मंदिरावर होता नंगर सोहळा. लय दुरून दुरून लोक येतात अडी, पण हा नंगर सोहळा पाहायसाठी मी दरवर्षी येतो. आपले मामाश्री बी येतात. तुम्ही न पाहिलाय काय असा नंगर सोहळा? कमेंट मध्ये सांगा, मी सगळ्या कमेंट वाचतो बरं. एवढ्या दुरून दुरून लोक येत होते, असं कोणीच नव्हतं की जो मला ओळखत नाही. सगळ्याची भेट घेतली, सगळे सोबत फोटो वगैरे खेचले. कीर्तनाले टाइम होता, म्हटलं चला येतो मी त्यातलो घरून. घरी आलो, हातपाय धुतले, मम्मीला घेऊन वापिस मंदिरावर आलो, कारण की मंदिरावर कीर्तन होतं. मग मी जाऊन बसलो आपल्या मामाश्री जवळ. तेवढ्यात मामाने दिली त्याच्या गाडीची चाबी. जाय म्हणत आपल्या महाराजले घेऊन ये. मग मामाने बोला करणे का तो करणे का. त्यात कुठे गर्दीच्या ठिकाणी गेलो की असं होते माझ्यासोबत, काय करा बरंच बरं आहे ते. मामाची युनिकॉर्न घेऊन नांदुरा गेलो, नांदुऱ्याहून आपल्या महाराजले घेऊन आलो. वापिस आलो तर पंक्ता बसलो होत्या. म्हटलं चला मग आता जेवणच करून जाऊ. खबरदार कोणी आता फुकटचं म्हणीन तर प्रसादाले नाही नसतात म्हणत. उन्हात बसून वांग्याची भाजी गपगप शिरा खाल्ला. जेवण झाल्यावर एक एक करत सगळेशी आरामात भेटलो. आणि सगळ्याची भेट घेऊन मी आलो सरळ नांदुरा, काऊन की आपलं दुकान बी आहे ना भाऊ, तिकडे लक्ष द्यायला लागते जरा. पण मी दुकानावर आल्यावर कोणी येऊ की नाही येऊ हे दोन माणसं तर पहिले येतात, काऊन की आमच्या सेव्हिंगची चिंता येले जास्त आहे. दुपारपासून तर रातलोक दुकानात थांबलो, मग आलो दाढी कटिंग करायला. 2026 मध्ये एवढे कामं वाढले की दाढी कटिंग करायला बी टाइम नाही भेटत. रात्री करा लागते बा, गरीबी चांगली करा. म्हटलं बा मला दुबईला जाणार आहे. कटिंग करून आणि वडापाव खाऊन नांदुऱ्याला केला टाटा. पण मी चाललो आता घरी, तर लोक भाषा वाजवरे आता. सीने में छोटा सा एक दिल है तुम